आणि हे बघा सनसेट. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देश या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो आहे कर्नाटकमध्ये तुंगभद्रा नदीच्या किनारी वसलेल्या हम्पी या शहराला भेट देण्यासाठी, जिथे शिल्पकला आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. अशा ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि आता सर्वप्रथम आपण हेमकूट पर्वतावर जाऊ आणि तिथूनच मी तुम्हाला आजचा सनसेट दाखवतो. ज्यादा तर या पर्वतावर सनसेट पाहण्यासाठी लोकांची खूप म्हणजे अतिशय गर्दी होते, कारण इथल्या सगळ्यात बेस्ट लोकेशन म्हटलं सनसेटचं तर हे हेमकूट पर्वत आहे. आणि तिथूनच मी आज तुम्हाला दाखवणार आहे आजचा सनसेट. चला तर मग. आणि आता आपण आलेलं आहे हेमकुटा हिलवर. तर इथून मी तुम्हाला इथला एक सुंदर नजारा दाखवतो. म्हणजे अक्षरशः इथून सनसेट बघण्याचा एक वेगळाच अनुभव आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. एकदम मस्त असं वारं सुटलंय. आणि हे बघा सनसेट. हे बघा. आणि इथूनच हे विरूपाक्ष मंदिर दिसते. हम्पीत आल्यानंतर सनसेट पाहण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे आणि ते म्हणजेच हेमकूट पर्वत. या पर्वताविषयी असंही सांगितलं जातं की या पर्वतावरती शंकर महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा रंगला होता. हम्पीमध्ये बऱ्याच प्रकारचे सरडे आपल्याला बघायला मिळतात, जसे की हम्पी रॉक जिको आणि बंगाल मॉनिटर या देखील प्रजाती इथे खूप आढळतात. हम्पी रॉक जिको हे सरडे मोठ्या दगडांवर भिंतींवर आढळतात. तसेच काही सरडे विविध रंगाचे आणि विविध साईजमध्ये देखील असतात. इथे सरड्यांना सांस्कृतिक आणि धार्मिक देखील महत्त्व दिले गेले आहे, कारण हम्पीमध्ये काही ठिकाणी मंदिरांच्या स्तंभांवरती सरडे कोरलेले दिसतात, कारण काही ठिकाणी सरडे देवी लक्ष्मीचे वाहन म्हणून देखील मानले जाते. आणि येथील जी मंदिरं आहेत ती पूर्णपणे विजयनगर साम्राज्याच्या पूर्वीची आणि विजयनगर साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळातल्या इमारती आहेत. आणि इथली मंदिरं देखील त्याच काळातली आहेत. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हे बघा, अजूनही त्या काळची मंदिरं जी आहेत, कमानी आहेत, त्या वास्तू अजून देखील टिकून आहेत. हे बघा. आणि हे जे खडगावर तुम्हाला कोरेकॉम दिसते तर ते आहे शिवलिंग. तर हे शिवलिंग भगवान शिवाचे अवतार भगवान विरूपाक्ष यांना समर्पित आहे आणि हे शिवलिंग अतिप्राचीन असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा तुमची नजर पर्वतावर इकडे तिकडे फिरते तेव्हा तुम्हाला या पर्वतावर वेगवेगळ्या धाटणीची विविध मंदिरे दिसतील. आणि आमच्यासोबतच इतर पर्यटक देखील वैभवनगरचं हे देखणं साम्राज्य पाहण्यात किती दंग आहेत पहा. प्रत्येकजण आपापल्या नजरेने या विजयनगर साम्राज्याचं देखणं रूप आपल्या नजरेत साठवत आहे. रत्नकूट पर्वत, मातंग पर्वत, मान्यवंत पर्वत, अंजनाद्री पर्वत या पवित्र पर्वतापैकी हेमकूट पर्वत देखील तितकंच पवित्र मानलं जातं. हेमकूट पर्वताला पौराणिकदृष्ट्या दक्षिण काशी म्हणून देखील गृहीत धरलेले दिसतं. साधारण या टेकडीवरती 30पेक्षा जास्त लहान मोठी मिळून मंदिर आहेत आणि खूप सारे असे शिलालेख आहेत. बऱ्याचशा वास्तू अशा आहेत की ज्या पडलेल्या आहेत. याच्यामध्ये काही मंदिरं लहान तर काही मंदिरं मोठी आहेत, तर काहींचे फक्त मंडपच शिल्लक आहेत.
ही सगळी मंदिरं इसवी सन 9व्या ते 14व्या शतकापर्यंत बांधली गेली आहेत. सोबतच या टेकडीवरती काही पाण्याची टाकी देखील आहेत. हे बघा, असे मंडप सुद्धा आहेत. खूप सारे मंडप या टेकडीवरती आहेत. टेकडीवर तुम्हाला हर एक प्रकारची मंदिरं बघायला दिसतील आणि त्यातलं मला सगळ्यात आवडलेलं मंदिर जे आहे ते आणि हे आहे हनुमान मंदिर. आणि इथली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही हम्पी बघायला येत असाल तर कमीत कमी तुम्हाला 3 दिवसाचा वेळ पाहिजे. त्याशिवाय तुमचं हे हम्पी पुरेपूर बघून होणारच नाही, कारण इथे खूप सारे असे हिडन पॉईंट आहेत. या मंदिरांच्या पहाडी शिळावरचं शिल्पांवरचं अद्भुत असं काम पाहण्यासारखं आहे. या पर्वतावर असणाऱ्या असंख्य मंदिरामुळेच या पर्वताला एक पवित्र असं स्थान निर्माण झालेलं आहे. सोबतच इथले मोठमोठे पहाड, कोरीव शिल्पे, वर्षानुवर्षे तग धरून असलेली लहान मोठी मंदिरे इथल्या इतिहासाच्या पाऊलखुणा मिरवताना दिसतात. आणि आता जवळजवळ 6 वाजलेत आणि आता आपलं हेमकूट पर्वत पूर्णपणे फिरून झालेला आहे. आणि आता आपण जाणार आहे विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी. चला तर मग आता आपण विरूपाक्ष मंदिराची थोडी सैर करू. पराक्रमाच्या जोरावर दगडांच्या दुर्गम प्रदेशात ही भव्य दिव्य राजधानी संगमराजांनी तुंगभद्रेच्या काठावर वसवली. इथली प्रत्येक वास्तू आपल्याला विजयनगरचा इतिहास सांगत असते. चला तर मग पाहू इथलं विजयनगरच्या सौंदर्यात भर पाडणारं सर्वांग सुंदर असं विरूपाक्ष मंदिर. दक्षिणेत मंदिरापेक्षा इथली प्रवेशद्वार खूप मोठी असतात, हे मला इथं आल्यावर कळलं. सगळ्या विजयनगरमध्ये हे गोपूर उठून दिसतं. तर आता आपण विरूपाक्ष मंदिरामध्ये एंट्री करतोय आणि तुम्हाला मी मंदिराच्या आतला सुद्धा संपूर्ण आवार आणि मंदिर तुम्ही दाखवतो. आपण जेव्हा मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करतो तेव्हा आपल्याला कल्याण मंडप दिसतात. इथे लग्न समारंभ पार पडायचे. आणि आम्ही जेव्हा मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला तर तिथे पारंपरिक पद्धतीने नृत्य आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या लहान लहान मुली पाहना किती गोड नटल्यात. थोड्याच वेळात यांचा नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे, तोही तुम्हाला मी दाखवतो. आपण ज्या एंट्रन्समधून आत आलो तर ते तुम्हाला एंट्रन्स दाखवतो किती भव्य आहे. हे बघा, हे गोपूर 9 मजले असून त्याच्यावर द्रविडियन पद्धतीचा कळस आहे. गोपुरावर विविध शिल्पे आणि सुरसुंदरी दिसतात. हे उपद्वार आहे बघा. या उपदरवाज्यातून परत आपल्याला मंदिरामध्ये आत जायचं आहे. हे बघा, तिथे गजराज आहेत. इथे आपल्याला ध्वजस्तंभ, दीपस्तंभ, बलिपीठ
आणि नंदी दिसतात. पाठीमागच्या बाजूला कनकगिरी गोपूर आहे. समोरच राजा कृष्णदेवराय यांनी बांधलेला रंगमंडप दिसतो. इथली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे विजयनगरच्या राजांचा राज्याभिषेक हा या मंदिराच्या पवित्र स्थळी होत असे. विरूपाक्ष मंदिर हे इथले एकमेव असं मंदिर आहे की ज्या मंदिरामध्ये देवतांची मूर्ती आहे. कारण इथल्या एकाही मंदिरात तुम्हाला देवतांची मूर्ती दिसणार नाही. इथल्या खांबांवरची नक्षी पाहताना बाकीच्या जगाचा विसरच पडतो. मंदिरांच्या खांबावरचे ते कोरीवकाम पाहिलं की असं वाटतं की या दगडाला घडवणारा कोणीतरी जादूगारच असावा. आणि या जादूगाराने खांबावर कोरलेल्या सुबक आणि देखण्या मूर्ती समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो बरं का. विरूपाक्ष म्हणजेच सुंदर नेत्रांचा शिव. महारंग मंडपाच्या छतावर वेगवेगळे विषय चित्रित केलेले तुम्हाला दिसतील. जसे की त्रिपुरांत कथा, मनमंथ, पंपा विरूपाक्ष विवाह सोहळा, विष्णूचे दशावतार, श्रीराम जानकी विवाह सोहळा, मत्स्यवेध घेणारा अर्जुन, अनेक प्रसंग या छतावर कोरलेले आहेत. अशा अनेक प्रसंगांनी हे चित्रवैभव सजलेलं आपल्याला दिसतं. ब्रह्मा, पार्वती, शिवा, विष्णू, रुद्र, लक्ष्मी. हो आता ना सर, धन्वंतरी का आय मीन अश्वक आता ना सर, अश्वकाला अश्विनी देव लास्ट आहे ना सर, अश्विनी देवा. इथेच विद्यारण्य स्वामींनी शिवपार्वतीची आराधना केली. इसवी सन 1510 मध्ये राजा कृष्णदेवरायाने आपल्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ इथलं रंगमंडप आणि हे भव्य रायगोपूर बांधलं. मंदिराच्या आसपासचे लोक शिवपार्वती विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि जोशात पार पाडतात. तसेच रथयात्रा उत्सव देखील तितक्याच आनंदाने साजरा करतात.